नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम मस्त टेस्टी आणि कुरकुरीत अशी रेसिपी घेऊन आलोय, म्हणजे बटाटा चिवड्याची रेसिपी। आणि हा बटाटा चिवडा बाहेरून विकत आणला जातो। विकत आणण्यापेक्षा ना तुम्ही घरच्या घरी एकदम मस्तपैकी बनवू शकता। बनवायला एकदम साधा सोपा आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत असा तयार होतो। आता हा घरी बनवलेला बटाटा चिवडा जो असतो ना, एका हवाबंद डब्यामध्ये जर चांगल्या प्रकारे स्टोर करून जर तुम्ही ठेवलात ना, तर अगदी 1 ते 2 महिन्यापर्यंत चांगल्या प्रकारे टिकतं, एकदम छान कुरकुरीत असं राहतं। आणि आता सध्या नवरात्र चालू असल्यामुळे ना सगळ्यांचा उपवास असतो। उपवासासाठी एकदम मस्त हा चिवडा लागतो, तर उपवासासाठी पण तुम्ही हा चिवडा खाऊ शकता। चला आता बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे सगळ्यात आधी तुम्हाला अपडेट्स भेटत राहतील। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सगळ्यात आधी मी इथं घेतलेले 5 मीडियम साईजचे बटाटे चांगल्या प्रकारे स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे। आता या बटाट्यावरची जी साल आहे ना, ती चांगल्या प्रकारे मी सगळी काढून घेणार आहे। बऱ्याच वेळेला बटाटा जो असतो ना, तो आतून थोडासा काळा पडलेला असतो। तो काळा भाग जो असतो ना, चाकूने चांगल्या प्रकारे कट करून घ्या आणि बाजूला काढून घ्या। आता मित्रांनो, या बटाट्याला किसण्यासाठी ना नॉर्मल जी घरामध्ये किसणी असती त्याचा वापर करणार आहे। पण मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे बटाटा किसून घेतल्यानंतर जो किस निघतो ना, तो एकदम बारीक निघतो। आणि हा बारीक बटाट्याचा किस तेलामध्ये तळून घेतल्यानंतर ना आणखी बारीक होतो आणि एकदम चुरा बनतो त्याचा। आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला काय करायचं। त्यासाठी मी एक ट्रिक वापरणार आहे, ते तुम्ही पण वापरा। रेग्युलर किसणी न वापरता आपण या बटाट्याचे सगळ्यात आधी चिप्स तयार करून घेऊयात आणि त्यानंतर ना त्या बटाट्याचे चिप्सला ना बारीक ह्याच्यामध्ये कट करून घेऊयात। तर मित्रांनो, हे बघा, अशा पद्धतीने सगळ्यात आधी मी बटाट्याचे जाड चिप्स तयार करून घेणार आहे। एकदा का अशा पद्धतीने जाड बटाट्याचे चिप्स तयार करून झाले ना, आता हे सगळे बटाट्याचे चिप्स असे एकामेकावरती ठेवून घ्यायचे, म्हणजे स्टॅक करून घ्यायचे। जेवढे बटाट्याचे चिप्स तुम्हाला चाकूने कापता येईल ना, तेवढेच बटाट्याचे चिप्स असे एकमेकांवरती ठेवून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीने। आता हे जे बटाट्याचे चिप्स आहेत ना, हे अशा पद्धतीने लांब कापून घ्यायचे छोट्या तुकड्यामध्ये। आहे की नाही एकदम बेस्ट ट्रिक। ही ट्रिक तुम्ही पण वापरा आणि तुमचा जो चिवडा आहे ना बटाट्याचा, तो एकदम छान असा बनतो। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय बटाट्याचे तुकडे जे बनलेत ना, ते एकदम छान मोठे बनलेले आहेत आणि तळल्यानंतर जास्त काही फरक नाही पडणार। अगदी थोडेसे लहान होतात पण दिसायला एकदम छान दिसतात। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय बटाटा जो आहे ना एकदम छान असा कट करून घेतलेला आहे सगळा। आता हा जो बटाटा आहे ना चांगल्या प्रकारे आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणजे 3 ते 4 वेळा संपूर्णपणे चांगला स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे, कारण बटाट्यामधला जो स्टार्च असतो ना तो निघून गेला पाहिजे। आता मित्रांनो, बटाटा जो आहे ना संपूर्णपणे स्वच्छ असं धुवून घेतला ना, एका मोठ्या टॉवेलवरती अशा पद्धतीने थोडासा सुकवून घ्यायचा, म्हणजे पाण्याचा जो ओलावा असतो ना तो कमी झाला पाहिजे। त्यासाठी अशा पद्धतीने थोडासा सुकवून घ्यायचा, किंवा अशा पद्धतीने तुम्ही टॉवेलनी थोडासा त्याला पुसून पण घेऊ शकता, किंवा मग फॅनच्या वाऱ्याखाली जरी सुकवून घेतलात ना, तर 20 ते 30 मिनिटांमध्ये अगदी सहजपणे बटाटा चांगला सुकून जातो। आता मित्रांनो, मी इथं घेतलेले तेल, या तेलाला चांगलं मी गरम करून घेणार आहे। आणि तेल जे आहे ना थोडंसं जास्तीचंच गरम करून घ्या, कारण जेव्हा आपण यामध्ये बटाटा टाकून घेऊ ना, तेव्हा तेल थंड होऊन जातं। तेल थंड होऊ नये म्हणून आधीच थोडंसं जास्त गरम करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, यामध्ये मी बटाट्याचा किस टाकून घेतो आणि हा बटाटा चांगला मी तेलामध्ये तळून घेणार आहे, म्हणजे छान कुरकुरीत असा झाला पाहिजे आणि वरून छान असा तांबूस असा कलर आला पाहिजे। तसं होण्यासाठी 7 ते 8 मिनिट सहज लागू शकतात, कधी 10 मिनिट पण लागू शकतात, कारण बटाट्यामध्ये भरपूर पाणी असतं, ते पाणी निघून गेला पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय वरून छान असा कलर यायला चालू झालेला आहे। अजून 1-2 मिनिटासाठी चांगलं मी याला तळून घेतो, म्हणजे छान कुरकुरीत पण होऊन जाईल आणि जो कलर आहे ना अजून थोडासा गडद होईल। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकताय बटाटा जो आहे ना चांगला मी तळून घेतलेला आहे, छान कुरकुरीत असा झालेला आहे। हा बघा, आणि कलर पण बघा कसा आलाय, एकदम गडद आणि सोनेरी असा कलर आलेला आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एक चाळणी मी घेतलेली आहे। या चाळणीमध्ये मी सगळे पदार्थ तळून घेणार आहे, म्हणजे शेंगदाणे, बदाम, काजू, जे काही पदार्थ या चिवड्यामध्ये आपण टाकणार आहोत ना, ते सगळे पदार्थ या तेलामध्ये मी तळून घेणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता शेंगदाणा एकदम मस्त कुरकुरीत असा तळून घेतलेला आहे तेलामध्ये।
आता शेंगदाण्याबरोबरच पाववाटी काजू घेतलेले, हा पण चांगला मी तळून घेतो तेलामध्ये सोनेरी असा कलर येईपर्यंत। आता पाववाटी बदाम घेतलेले आहेत, आता हे पण बदाम मी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतो। आता इथं मी पाववाटी सुका खोबरा घेतलेला आहे। काही जण सुका खोबरा ना उपासासाठी खात नाहीत, तर बघा तुम्ही खात जर असाल तर टाकून घ्या आणि खात नसाल तर टाकू नका, काही प्रॉब्लेम नाही। आता इथं मी घेतोय पाववाटी मनुके। मनुके थोडेसे नाजूक असतात त्यामुळे व्यवस्थित असे तळून घ्या तेलामध्ये। आता इथं मी घेतोय पाववाटी कढीपत्ता। हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा एकदम मस्तपैकी। आता मित्रांनो मी इथं घेतोय वाळलेली लाल मिरची, हे पण तेलामध्ये मी तळून घेतो। तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर ते तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता। अशा प्रकारे मित्रांनो सगळे पदार्थ आपले तेलामध्ये तळून झालेले आहेत। आता मस्तपैकी आपण चिवडा तयार करायला चालू करूयात। तर त्यासाठी सगळ्यात आधी यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतो आणि त्याचबरोबर 1 ते 2 चमचे यामध्ये पावडर केलेली साखर मी यामध्ये टाकून घेतोय। आता ही जी साखर आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकून घेऊ शकता। काही जणांना गोड चिवडा आवडतो त्यामुळे थोडासा साखर तुम्ही जास्तीचा टाकून घ्या आणि चांगल्या प्रकारे सगळा मिक्स करून घ्या। आता मित्रांनो मी यामध्ये पाव चमचा लाल मिरचीची पावडर टाकून घेतो। तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करून घ्या। तिखटवाला चिवडा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरची पावडर जी आहे ना जास्त टाकून घ्या आणि साखरेची जी पावडर आहे ती कमी करून घ्या। अशा पद्धतीने तुम्ही बॅलन्स करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। आता मित्रांनो मी मगाशी तेलामध्ये जे काही पदार्थ तळून घेतले ना यामध्ये टाकून घेतो आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आणि जर एखाद्या वेळेस एखादा पदार्थ तुम्ही उपासाला खात जर नसाल ना तर ते तुम्ही स्किप करू शकता। आता मित्रांनो अजून 1 चमचा मी पावडर केलेली साखर यामध्ये टाकून घेतो, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा मला गोड चिवडा आवडतो त्यामुळे थोडासा मी जास्तीचा पावडर केलेली साखर यामध्ये टाकून घेतो आणि चांगलं मिक्स करून घेतो सगळं। आता मित्रांनो सगळ्यात शेवटी यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतोय, मगाशी तळून घेतला होता। कढीपत्ता उपासासाठी खात नाहीत, जर तुम्ही चिवडा जो आहे ना उपासासाठी बनवत असाल तर कढीपत्ता यामध्ये टाकून घेऊ नका। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीने आपला कुरकुरीत आणि चुरचुरीत असा आणि चटपटीत असा आपला बटाट्याचा चिवडा रेडी झालेला आहे। मग काय मित्रांनो कसा झालाय बटाटा चिवडा? एकदम मस्त झालाय की नाही? चवीला एकदम अप्रतिम झालेला आहे आणि एकदम छान कुरकुरीत असं झालेलं आहे। आता मी या चिवड्यामध्ये ना कढीपत्ता पण वापरलेला आहे, कारण डेकोरेशनला थोडासा चांगला दिसतो म्हणून मी वापरलाय। जर तुम्ही हा चिवडा उपासासाठी जर बनवत असाल ना तर यामध्ये कढीपत्ता न टाकता पण तुम्ही बनवू शकता। एकदम मस्त बनतो, एकदम टेस्टी बनतो। आणि बाकी सगळे जे पदार्थ यामध्ये टाकलेत ना ते ऑलमोस्ट सगळे पदार्थ उपासासाठी खाल्ले जातात। जर तुमच्याकडे एखादा पदार्थ खाल्ला जात नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता। चला आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील।